वेलकम टू माय चॅनल गाईज. मोकळ्या श्वासमध्ये तुमचं स्वागत आहे. वाजले आहेत 12 वाजून गेलेत, नाही 11:15 वाजलेत. तेजस माझ्या समोर आहे, प्रेम सर माझ्या राईट साईडला आहेत आणि आता आम्ही चाललोय माझ्या गावाला चिंद्रावळ्याला. उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे, सर त्याच्यासाठी आम्ही अशी धावती भेट घेतोय. सगळं ऑन द स्पॉट झालेलं आहे असं मी सांगू शकणार नाही, कारण का सगळं प्री प्लॅन्ड होतं. बघू आता. तेजस थँक्यू सो मच. होपफुली हा ब्लॉग मी पूर्ण करेन. आय एम थिंकिंग की मी डे 1 डे 2 करू इच्छितो, बट मला वाटत नाही डे 1 डे 2 होईल. होईल हां. हर हर महादेव. हर हर महादेव. इकडे तेजस फोटो सेशन करतोय इन्स्टावरती स्टोरी टाकायला, आणि आम्ही निघालो माझ्या गावाला चिंद्रावळ्याला, जे इकडनं अराउंड 285 किलोमीटर आहे. Estimated time of arrival is showing around 6:30 in the morning, but we will try to reach as early as possible. So just now आता तेजसला साइन ऑफ करून आम्ही आता जातोय फ्युअल अपला. सो आमचा फर्स्ट कॉफी ब्रेक झाला आहे नवरत्न हॉटेलला. प्रेम सरांनी मी एक कॉफी मारली. त्यांनी माझी बॅग टँक बॅग आहे ती अशी टाईप करून घेतले. माझा अर्धा जीव याने पाठीमागे चिटकवलाय. सांगतोय पण ऐकत नाही, बोलतात फ्रीली गाडी चालव. देखते अभी. नुसतं रिफ्लेक्टिव्ह रस्त्याला, नुसते रिफ्लेक्टिव्ह, सगळीकडे रिफ्लेक्टिव्ह रिफ्लेक्टिव्ह. वा 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 वा, भारी, लय भारी. एकदम जगामगा वाटतंय, भारी वाटतं एकदम. हा जाऊ दे जा. लय भारी. जगामगा संपलं. सो दिस इज अवर सेकंड ब्रेक ऑफ कॉफी, विच वॉज व्हेरी गुड. खूप चांगली होती कॉफी. मी रिकमेंड करेन इकडे या तुम्ही. मानगाव क्रॉस केलं की तुम्हाला एक पेट्रोल पंप लागेल लेफ्ट साईडला HP चा. त्या HP च्या पेट्रोल पंपाला बाजूलाच आहे कॉफी कॉर्नर स्नॅक्स. कॉफी कॉर्नर नाव होतं ना याचं पहिले. मग भरून कॉफी भेट. मग भरून कॉफी प्या आणि राईड पुन्हा चालू करा. सो आता मी पिलियनच्या सीटवरती बसलोय पाठीमागे. आता आम्ही जाऊ भोगद्यात. सो एकमेव टनेल कोकणाच्या रस्त्यावरचा, तो पण कशेडीचा, ज्याच्यामुळे राऊंड अबाउट 1 तास वाचतो. 1 तासाचा जो रस्ता आहे तो ऑन अन ॲव्हरेज 7 मिनिट्समध्ये कव्हर होतो. तुम्ही नाकाला वाव, वारली पेंटिंग वगैरे केलंय, छान केलंय. हा टनेल चालू झाल्यामुळे कशेडी घाटातनं हार्डली किंवा मी म्हणेन रेअरली कुठलं तरी व्हेकल ट्रॅव्हल करतं. ज्यांना मठात जायचं असेल, स्वामी समर्थांचं मठ आहे टेकडीवरती, तिकडे जर कोणाला जायचं असेल तर आय गेस गाडी तिकडे वळत असेल. बट 95% ऑफ द पब्लिक आय गेस टनेलचाच वापर करत असेल, बिकॉज इट सेव्स टाईम, सेव्स मनी, सेव्ह फ्युअल, एव्हरीथिंग गेट सेव्ड. फक्त हा बाईकवाल्यांचा चालू राहू दे जर फुल फ्लेजमध्ये चालू झाला तर, नाहीतर आपल्याला काही उपयोग नाही आहे टनेलचा. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम भोसते घाट. आता आम्ही भोसते घाटात पोचलो आहोत. गुलाबी वातावरण दाखवायचं होतं, पण परत ट्रॅफिक झाला मध्येच. सूर्य की पहिली किरण गाड़ीवर पड़ी है. देखो कैसे चिपकली की तरह चिपकी है रास्ते को. ओ माय गॉड, एक्सीडेंट.
डेंजरवाला ॲक्सिडेंट. म्हणून सांगतो गाडी सावकाश चालवा, जेवढी कंट्रोल करू शकाल तेवढीच चालवा. उगाच शायनिंग मारायला जाऊ नका. उलट्या साईडने सुलट्या साईडने गाड्या टाकू नका, उतू नका, मातू नका. गाडी 60च्या पुढे पळवू नका. कारण की जो ड्रायव्हर असतो त्याची कधीच चुकी नसते, प्रत्येक वेळेला समोरच्याचीच चुकी असते. त्याच्यामुळे तुम्ही चुकी करू नका. हा दिसला दिसला, आला आला, कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. अशा प्रकारे हा पिंकी शिव, ऑरेंज शिव काय म्हणू शकाल तुम्ही तो. या ट्रान्झिशन मध्ये आपण एक ब्रेक घेतला पाहिजे थोडासा, असं मला वाटतंय. जाऊ दे पुढे, जाऊ दे जाऊ दे. तुम्हालाही तेच वाटतंय का? पन्नास किलोमीटर नंतर एक ब्रेक घेतलेला आहे आम्ही. मी व्हिडिओ चालू करला आणि ह्याने ब्रेक घेतलेला आहे. दिस इज द व्ह्यू जो मी माझ्या सुखद नेत्राने अनुभवतोय आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलाय तुमच्यासाठी तर चांगला आला असेल. वाव. आता आम्ही परशुराम घाटात आहोत. परशुराम घाट चालू झालाय. भोसे घाटाचा 2 मिनिटापूर्वी संपला. परशुराम घाट उतरल्या लेफ्टला एक जो रस्ता जाईल, त्या रस्ता पकडून आपण गुहागरकडे जाणारा रस्ता पकडायचा आहे. सो आता आम्ही परशुराम घाट क्रॉस करून लेफ्ट मारून गुहागरचा रस्ता धरलाय. जो रेग्युलर रस्ता होता तो ब्रिज, त्या ब्रिजचं काम चालू आहे. सो थोडासा वळसा मारून आम्हाला फिरून यावं लागलं. इकडनं माझं घर अजून 40 किलोमीटर्स दाखवते, राऊंड अबाउट 1 तास. सो आता घरी गेल्यावरच तुम्हाला बाकीचा अपडेट देतो. त्याचा अंदाज मला पालखी गेल्यानंतर पुढचा प्लॅन होईल आमचा. सो हे माझे गावचं घर, जिथे आम्ही आता पोचलेलो आहोत. काल आम्ही रात्री 12 वाजता सुरुवात केली राईड करायला, जे आम्ही पोचलो आज सकाळी 8 वाजता. सगळं आरामात शॉपिंग करत. एकंदरीत आम्हाला 7 तास लागले, इन्क्लुडिंग आवर स्टे, हॉल्ट अँड ऑल. तुम्हाला घराचा एक व्ह्यू देतो. हे आमचा खळा आहे छोटासा, जो आता सारवलेला आहे, पालखी येणार आहे म्हणून. ओटी, दिस इज अवर, काय म्हणतात त्याला तुम्ही सांगा, मला नाही माहिती. किचन. काय करायचं दादा? आणि ही पाठची बाजू. इथे संडास बाथरूम आहे. पाठची बाजू मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो.